आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वित्त विभागाचा हा 13 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय आहे। जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। त्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे। त्या प्राप्त झालेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आजचा वित्त विभागाचा शासन निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे। या वित्त विभागाच्या शासन निर्णयात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आहे। सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या बातम्या समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध लिंक आहेत, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता। आता आपण वित्त विभागाचा 13 फेब्रुवारी 2024 चा हा शासन निर्णय समजून घेऊया। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 14/3/2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अथवा अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समितीने 3 महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक दृष्ट्या विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस अथवा अहवाल सादर करण्यासाठी समितीस वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 27/7/2023 अन्वये 2 महिन्यांसाठी दिनांक 13/8/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। हा पहिला मुद्दा या GRचा लक्षात घ्या की 27/7/2023 च्या शासनाच्या निर्णयानुसार या समितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती। ती मुदतवाढ ही 13/8/2023 पर्यंत होती। पुढचा दुसरा मुद्दा पहा। सदर समितीने आपले कामकाज दिनांक 30/11/2023 पर्यंत पूर्ण करून आपला अहवाल शासनास सादर केलेला आहे। अर्थात या समितीला 13/8/2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु समितीचं कामकाज हे 30/11/2023 पर्यंत हे पुढे चाललेलं आहे। यामुळे उक्त समितीने दिनांक 30/11/2023 पर्यंत केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर समितीस अंतिमतः दिनांक 30/11/2023 पर्यंतच्या मुदतवाढीस कार्योत्तर मंजुरी देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्याने आपण पाहू शकता। असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामधली एक महत्त्वाची बाब हीच आहे की जो काही अहवाल होता तो अहवाल शासनास हा प्राप्त झालेला आहे। ही सर्वांसाठीच महत्त्वाची बाब आहे। या अनुषंगाने शासन सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद आपण या निमित्ताने करूया। या संदर्भात आपण आपलं मत हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता। आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।